महाराज प्रतापगडावर आले. पावसाळा नुकताच सुरू झाला होता. कृष्णा कोयना तुडुंब वाहू लागल्या होत्या. पावसाळा होता म्हणूनच खान गप्प होता, नाहीतर आल्या आल्या महाराजांवर हल्ला केला असता. पण त्याने स्वराज्याचा थोडाफार प्रदेश ताब्यात घेतला होता. पण खानाला हवा होता तो शिवाजीच. महाराजांना फसवून प्रतापगडावरून वाईत आणण्याचा त्याचा बेत होता. रोज गडावर एक एक बातमी येतच होती. आणि एक दिवस बातमी आली की महाराजांच्या अर्धांगिनी सईराणी साहेब मृत्युमुखी पडल्या. पण स्वराज्यासाठी महाराजांनी दुःख गिळले. गडावर बातमी आली, खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी गडावर येत आहे. वकिलाला मोठ्या मनाने गडावर घेण्यात आले. ते म्हणाले, खान साहेब आणि आपले वडील यांची खूप काळापासून मैत्री सुरू आहे. आपण खान साहेबांना येऊन भेटावे आणि तह करावा एवढीच त्यांची इच्छा. त्यावर महाराज हसून म्हणाले, खान साहेबांची भेट घ्यायला आम्हीही आतुर आहोत, पण आम्हाला भय वाटते, म्हणून त्यांनी जावळीत यावे. महाराजांनी खानाकडे वकील म्हणून पंताजी गोपीनाथ बोकील यांना कृष्णाजी भास्कर सोबत पाठवले. पंताजी काकांची बारीक नजर छावणीवरून फिरू लागली. खान आणि पंताजी काकांची भेट झाली. पंताजी काका म्हणाले, खान साहेब, राजे आपल्याला काका मानतात, पण ते आपल्यास फार घाबरतात. म्हणून राजांची अशी इच्छा आहे की आपण जावळीत येऊन त्यांना भेटावे. पहिल्या भेटीतच खान काही तयार झाला नाही. काकांच्या वाईला भरपूर फेऱ्या झाल्या. शेवटी अनेक भेटींनंतर खान महाराजांना प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटायला तयार झाला. पंताजी काकांनी ही गोड बातमी महाराजांना सांगितली आणि खानाच्या मनात दुष्ट विचार असल्याचा संशय देखील व्यक्त केला. भेटीच्या आदल्या रात्री महाराजांनी सर्वांना बोलावून घेतले. त्यांनी सर्वांना आपली योजना समजावून सांगितली आणि प्रत्येकाला एक एक कामगिरी दिली. अंधारातच कान्होजी, तानाजी, मोरोपंत आणि इतर मंडळी आपापल्या लोकांसह निघाली. कृष्णाजी बंकर काळजीने म्हणाले, शिवबा, अंगात चिलखत घालून भेटीला जावे. महाराजांनी ते मान्य केले. उषःकाल झाला. भेटीचा शामियाना सजून तयार झाला. पंताजी काका आधीच शामियानात पोहोचले होते. महाराज निघाले. त्यांनी बोटात वाघनखे व अस्तनीत बिछवा लपवला. मशाल घेऊन एक मावळा तोफांजवळ सज्ज होता. महाराजांना एका जासुदाकडून समजले की शामियानात सय्यद बंडा म्हणून एक जण उभा आहे. महाराजांनी दगाबाजीची शंका व्यक्त केली. काकांनी पुन्हा शिवाजी घाबरला असे सांगून बंडाला बाहेर काढण्यास भाग पडले. मग महाराज एक एक पाऊल पुढे टाकू लागले. शामियानात बसलेला खान दिसू लागला. प्रत्येक पावलासोबत जवळ येत होता तो मृत्यू. महाराज शामियानात आले. खानाने तलवार चटकन कृष्णाजींकडे दिली. तो उभा राहिला. महाराजांपुढे तो एका पर्वतासमान भासत होता. तो म्हणाला, क्यों बगावत कर रहा है शिवा? तेरे सारे किले मुझे दे दे, मैं तुझे एक बड़ी जागीर दूंगा. आ, मेरे गले मिल. आणि खानाने दोन्ही हात पसरवले. मृत्यूचा जबडाच तो. त्याने एकदम महाराजांना मिठी मारली.
महाराजांचे डोके जेमतेम त्याच्या छातीला लागले आणि खानाने एकदम महाराजांची मान आपल्या डाव्या काखेत पकडली. त्याने कट्यार काढून महाराजांच्या कुशीत खुपसली. टर्कन अंगरखा फाटला. आत चिलखत होते. तेवढ्यात महाराजांनी अत्यंत चपळाईने बिछव्याचे तीक्ष्ण पाते खसकन खानाच्या पोटात खुपसले. खान ओरडला. दगा दगा. खानाच्या आतड्या बाहेर पडल्या. रक्ताचा धबधबा वाहू लागला. वकील कृष्णाजी भास्करने महाराजांवर वार केला. महाराजांनी बचावासाठी घाव घातला आणि कृष्णाजी मरण पावला. एवढ्यात सय्यद बंडा आत घुसला. तो महाराजांवर वार करणार एवढ्या जीवा माला महाराजांच्या रक्षणासाठी धावून आला. त्याने वार अंगावर घेत अडवला आणि सक्कन घाव घालून बंडाला ठार केले. होता जीवा म्हणून वाचला शिवा. या धामधुमीत खान शामियाना बाहेर पडला. त्याच्या भोयांनी पालखी आणली. तो पालखीत कसाबसा बसला. भोई पालखी उचलून पळवीत नेऊ लागले. हे संभाजी कावजीने पाहिले. तो धावत आला. त्याने भोयांचे पाय सपासप कापले. संभाजीने खानाचे मस्तक तलवारीने छाटले आणि ते घेऊन महाराजांपाशी आला. गडावरील तोफांच्या आवाजामुळे झाडीत लपलेले मावळे बाहेर येऊन धुमाकूळ घालू लागले. महाराज, काका व त्यांचे खासे हशम गडावर निघून गेले. खबर आईसाहेबांपर्यंत पोहोचली. गडावर नौबती वाजू लागल्या. खानाने घेतलेला सगळा भाग परत काबीज करण्यात आला आणि प्रतापगडावरून त्याच मध्यरात्री हर हर महादेवची गर्जना करत महाराज पुढच्या मोहिमेवर निघाले.